देहिनोऽस्मिन् यथा देहे कौमारं यौवनं जरा तथा देहांतर प्राप्तिर धीरस्तत्र न मुह्यती. भगवंताच्या कृपेने सर्व संतांच्या आशीर्वादाने पुण्यसलीला इंद्रायणी मातेच्या पावन तीरावर संजीवन समाधिस्थ ज्ञानोबरायांच्या पवित्र अशा अलंकापूर नगरीमध्ये सद्गुरू जोग महाराज वारकरी शिक्षण संस्थेच्या माध्यमातून सुरू असलेली आपली ही नित्याची ज्ञानेश्वरी प्रवचन सेवा सेवेकरता उपस्थित माऊली स्वरूप असणारे भाविक भक्त श्रोते सज्जन माता भगिनी सर्वांच्या चरणी वंदन करून आपण सर्वांनी मिळून ही चिंतन सेवा करायची आहे. भगवान श्रीकृष्ण परमात्मा अर्जुनाचं निमित्त करून दिव्य असा गीतेचा उपदेश करतात आणि हा गीतेचा उपदेश ज्ञानेश्वर महाराजांनी ज्ञानेश्वरीच्या माध्यमातून सुलभ रीतीने आपल्याला सांगितलेला आहे. दुसऱ्या अध्यायाचा विचार सुरू आहे. दुसऱ्या अध्यायातील 13व्या श्लोकाचं वर्णन या ठिकाणी चालू आहे. भगवान परमात्मा अर्जुनाला शोक करू नका असं म्हणतात. शोक का करायचा नाही हे सांगितल्याशिवाय मनुष्याचा शोक दूर होऊ शकत नाही. शोक कशामुळे निर्माण होतो, दुःख कशामुळे निर्माण होतं याचा विचार न करता केवळ मला दुःख होतंय असा विचार करत बसलं तर दुःखाने माणसाचं दुःख वाढत जातं. वाहिल्या उद्वेग दुःखचे केवळ भोगने ते फळ संचिताचे. दुःख म्हणजे काय नेमकं जर समजलं तर माणसाला दुःखच होणार नाही. दुःख ही सुद्धा एक मनाने केलेली कल्पना आहे आणि सुख ही सुद्धा मनाने केलेली कल्पना आहे. अनुकूल वेदनीयम सुखम प्रतिकूल वेदनीयम दुःखम असं म्हटलं आहे. आपल्या अनुकूल प्रतिकूलतेच्या भावना जर बघितल्या तर आपलं सुख दुःख सुद्धा बदलू शकतं. अहो, कुंतीने देवाला दुःख मागून घेतलं. भगवान जायला लागली. कुंती म्हणते विपदः संतु न शाश्वत तत्र तत्र जगद्गुरो भवतो दर्शनम यत् स्यात् अपुनर्भव दर्शनम. देवा मला माझ्या जीवनामध्ये जेवढ्या विपत्ती द्यायच्यात संकट द्यायच्यात तेवढी दे. भगवान म्हणायला लागले अगं आतापर्यंत तुझ्या जीवनात काही कमी संकट झाली का, कमी दुःख आली का, कशाकरता संकट मागून घेते, कशाकरता दुःख मागून घेते. कोणते म्हणते देवा माझ्या जीवनात संकट आली, माझ्या जीवनात दुःख आले की मला तुझं स्मरण होतं आणि तुझ्या स्मरणात एवढं सुख होतं की दुःख मला काहीच वाटत नाही. तुझं स्मरण करून देणारं जर दुःख असेल तर ते दुःखसुद्धा मला सुखच आहे बाबा. आगी लागो तया सुखा जेने हरी नये मुखा मज होत का विपत्ती पांडुरंग राहो चित्ती. विपत्ती असल्या तरी चालते. विपदो नैव विपदा संपदो नैव संपदा विपदो विष्णू विस्मृती संपद नारायण स्मृती असं म्हटलेलं आहे. पण भगवान परमात्मा अर्जुनाला समजून सांगतात तुझ्या दुःखाचं जे कारण आहे ते अज्ञान आहे. लक्षात घ्या, प्रत्येकाच्या दुःखाचं कारण काय आहे? अज्ञान आहे. आत्मस्वरूपाचं अज्ञान. अज्ञानामुळे मनुष्याच्या जीवनामध्ये त्या ठिकाणी भेदज्ञान तयार होतं. भेदज्ञानामुळे कोणतं ज्ञान तयार होतं? अनुकूल प्रतिकूल ज्ञान तयार होतं. अनुकूल प्रतिकूल ज्ञानामुळेच रागद्वेष तयार होतात. रागद्वेषामुळे धर्माधर्म तयार होतात. धर्माधर्मामुळे पापपुण्य तयार होतात आणि पापपुण्यामुळेच शरीरं तयार होतात. शरीर घ्यावं लागतं. म्हणून या सगळ्याला जर कारण काय असेल तर भगवान म्हणतात आत्मस्वरूपाचं अज्ञान आहे. तू कोण आहेस हे ओळख. तू शरीर आहेस का, मन आहेस का, बुद्धी आहेस का? हे सगळं या सगळ्याला जाणणारा आत्मा तू आहेस का? सनित्योपलब्धी स्वरूपोहम आत्मा असा विचार कर आणि त्या ठिकाणी तू सुखी हो. म्हणून अर्जुनाला भगवान परमात्मा हा उपदेश करतात. पण अर्जुन म्हणतो ठीक आहे देवा, आत्मा तर त्या ठिकाणी असंग आहे, निर्विकार, नित्यशुद्ध बुद्ध मुक्त आहे असं तुम्ही म्हणता.
भीष्माचार्य सुद्धा शोक यांच्याशी विषय सुद्धा शोक करण्याचं काही कारण नाही. ते सुद्धा आत्मस्वरूपाचं हे मान्य जरी केलं तरी सुद्धा त्या ठिकाणी शरीर पडल्यानंतर मनुष्याला दुःख होतच की नाही. आपल्या आवडीची व्यक्ती गेली. आता भीष्माचार्य माझ्या समोर उभे आहेत आणि माझ्या समोर असताना त्या ठिकाणी युद्ध झालं आणि युद्धामध्ये जर ते मारले गेले तर मला दुःख होणार आहे. शरीराच्या संबंधाने सुद्धा मनुष्याला सुखदुःख होत असतातच. तेव्हा भगवान परमात्मा म्हणतात, बाबा शरीराच्या संबंधाने दुःख होण्याचं काही कारण नाही, कारण शरीर जे आहे ते येणारं जाणारच आहे आणि याच्यात असलेला आत्मा जो आहे तो अविनाशी. याच्याकरता भगवान परमात्मा दृष्टांत सांगतात. वाचा श्लोक सगळ्यांनी. देहिनोऽस्मिन् यथा देहे कौमारं यौवनं जरा तथा देहांतरप्राप्तिर्धीरस्तत्र न मुह्यति. भगवान अर्जुनाला म्हणतात, यथा देहिना अस्मिन् देहे कौमारं यौवनं जरा तथा देहांतरप्राप्तिः तत्र धीरः न मुह्यति. ज्याप्रमाणे या देहात वास करणारा जो आहे तो देही, जीवात्मा म्हणा आत्मा म्हणा, हा जो देही आहे या देहीच्या अस्मिन देहे याच देहामध्ये 3 अवस्था होतात. कोणत्या कोणत्या अवस्था याला प्राप्त होतात? जन्माला ज्यावेळेस येतो त्यावेळेस त्याची कुमार अवस्था असते, बालक असतो, नंतर कुमार अवस्थेत येतो. ती कुमार अवस्था सुद्धा कायमची राहते का हो? 10-15 वर्षापर्यंत कुमार अवस्था राहते, 10 वर्षापर्यंत. त्यानंतर त्या ठिकाणी यौवन अवस्था त्याला प्राप्त होते. 10 वर्षाच्या पुढे म्हणा, 6 वर्षाच्या पुढे म्हणा, यौवन अवस्था प्राप्त होते. तरुण होतो. तो तरुण अवस्थेमध्ये लहानपणी एखादा गोजीरवाना दिसतो, गोंडस दिसतो. लहानपणी ते एकदम बाळ चांगलं दिसतं, सुंदर दिसतं, पण ते शरीर त्याचं राहत नाही तसं, ते वाढत वाढत जातं. तुकाराम महाराज म्हणतात, गाढवाचे ताने पालटच तसे क्षणक्षणी. ते लहानपणी गाढवाचं सुद्धा बाळ चांगलं दिसतं सगळ्यांना, पण पुढं मोठं झालं की काय होतं, त्याचे गुण दाखवायला सुरुवात करतं. ते लाथा मारायला सुरुवात करतं, ओरडायला सुरुवात करतं. तसं लहानपणी एखादा बालक असतो तो चांगलाच असतो, रागद्वेष नाही, काही नाही, काही नाही. पण जसा जसा मोठा होईल तसे त्याच्या अंतःकरणामध्ये रागद्वेष निर्माण होतात, सुखदुःख निर्माण होतात. तरुणपणामध्ये त्या ठिकाणी वेगळा दिसतो. तारुण्याच्या मध्ये न मानी कोणाशी सदा मुसमुसी धुळे जैसा, अशी त्याची स्थिती प्राप्त होते. आठवणी वेठोनी बांधिला मुंडासा फिरतसे म्हैसा जनामध्ये. तुकाराम महाराज, हाती 1.5 पान वरतीचं मान, नाही तो सन्मान भलते, अशी अवस्था होती त्याची. बरं किती दिवस तारुण्य राहत असेल? 40 वर्ष, 50 वर्ष. 50 वर्ष झाली की हळूहळू त्या शरीरात बदल व्हायला लागतो. जे काळे असतात ते काय व्हायला लागतात? काळे केस असतात ते काय होतात? पांढरे व्हायला लागतात. पण त्याला ते आवडत नाही, तो परत पांढऱ्याचं काळं करून येतो. त्याला वाटतं पांढरंच राहिलं पाहिजे, काळंच राहिलं पाहिजे काय. पण किती त्यांनी काळं पांढरं करण्याचा प्रयत्न केला तरी ते परत काळं होतच. दात असतात, अंगम गलितम पलितम मुंडम दशन विहीनम जातम तुंडम वृद्धो याती गृहीत्वा दंडम तदपि न मुंचती आशा पिंडम. वृद्धावस्था प्राप्त होते, शरीर जर्जर होऊन जातं. कैसा विपरीत झाला तोची देह नव्हे दुजा. बोला, नुसतं मान हलून काय होणार आहे? जोवरी चळनगा तोवरी म्हणती माझा, मानिती लहान थोर
इंद्रिय मावळली, हा काहीसा विपरीत झाला, तोची देह नव्हे दुजा, तो विपरीत देह होतो आणि त्या ठिकाणी जर्जर अवस्था प्राप्त होते आणि तो मरतो. जसं याच देहामध्ये बालपण येतं, नंतर तरुणपण येतं, नंतर म्हातारपण येतं. यथा यस्देहिनोऽस्मिन् यथा देहे कौमारम यौवनम जरा तथा देहांतर प्राप्ती. तशीच माणसाला देहांतर प्राप्ती ही सुद्धा एक अवस्था आहे आणि ही अवस्था देहाला आहे, आत्म्याला मात्र कोणतीही अवस्था नाही. तरुण बालपण गेलं, तरुणपण आलं. बालपणातला देह फोटो काढला एखाद्याचा आणि म्हातारपणातला फोटो काढला आणि दोघं जर फोटो एकत्र दाखवले, हा मनुष्य हा आहे, तर म्हणतील का हो? लोक फोटो काढून ठेवतात लहानपणीचा आणि घरात लावून ठेवतात. घरात लावल्यानंतर लोक म्हणतात, हा तुमचाच फोटो आहे का? हो, मी लहानपणी असा दिसत. पण आता मात्र त्या ठिकाणी कैसा विपरीत झाला, तोची देह नव्हे दुजा, तोच पण विपरीत झालेला आहे. बालपणाचा नाश झाला, तरुणपण आलं, तरुणपणाचा नाश झाला, म्हातारपण आलं. या तीन अवस्था झाल्या. पण या तीन अवस्थामध्ये या तिन्ही अवस्था शरीराच्या झाल्या, पण शरीराच्या झाल्या तरी याच्यामध्ये असलेला जो देही आहे तो मात्र एकच आहे आणि जसाच्या तसाच आहे. का बालपणीचा मी वेगळा, तरुणपणाचा मी वेगळा आणि म्हातारपणाचा मी वेगळा आहे का? नाही. तो म्हणतो, जो मी बालपणी माझ्या आजोबाच्या मांडीवर खेळत होतो, तोच मी आता म्हातारपणी माझ्या नातवाला माझ्या मांडीवर खेळवतोय. मी तोच आहे आणि त्या मी मध्ये कोणत्याही प्रकारे बदल झालेला नाही. मी अविक्रिय आहे, अविकारी आहे. देह मात्र अवस्थावान आहे. देहाच्या या अवस्था होणार आहेत, पण आत्म्याच्या कोणत्याही अवस्था होत नाहीत. विकारी देह असल्यामुळे, येणारा जाणारा देह असल्यामुळे, नाशिवंत देह, जाणार सकळ, पण तो देह तू नाहीस. या देहामध्ये असलेला जो मी आहे, जो आत्मा आहे, जो अविकार आहे, तो तुझं खरं स्वरूप आहे. तेच भीष्माचार्यांचं स्वरूप आहे, तेच द्रोणाचार्यांचं स्वरूप आहे, तेच कृपाचार्यांचं स्वरूप आहे. म्हणून त्यांचा जरी देह पडला तरी बाबा तू काही शोक करू नकोस, कारण देह पडल्यानंतर जशा ह्या अवस्था झाल्या तशाच पुढच्या सुद्धा अवस्था आहेत. जसं बालपण आलं गेलं, तरुणपण आलं गेलं, म्हातारपण आलं गेलं, तसंच हा देह गेला, दुसरा देह आहे. पुनरपि जननम उपजेते नाशे, नाशिले पुनरपि दिशे, हे घटिका यंत्र जैसे. आत्मस्वरूपात काहीच फरक होत नाही. आत्मासुद्धा त्या ठिकाणी पूर्व देह सोडून अन्य देहाची प्राप्ती झाली असता आहे तसाच राहतो. त्या ठिकाणी पुनर्जन्म काही लोक मानत नाहीत. काही लोक या देहालाच आत्मा मानतात. उदाहरणार्थ चार्वाकादी जे आहेत ते काय म्हणतात, बाबा पुनर्जन्म नाही. देह त्या ठिकाणी पडला का देह खंडानाम आत्मा ईश्वर पाषाण प्रतिमा यया परवती प्रमा. हा देहच आत्मा आहे. हे देहाचे आपण पे मानते, पण देह आत्मा कधी असू शकत नाही, कारण आत्मा अविकारी आहे आणि देहात विकार निर्माण होतात. पुनर्जन्म मानावा लागतो, तथा देहांतर प्राप्ती मानावं लागतं. कशावर मानायचं म्हटले? दोन दोष येतील जर पुनर्जन्म मानला नाही तर. कोणते कोणते दोन दोष येतात पुनर्जन्म नाही मानला तर? अकृताभ्यागम आणि कृतप्रणाश हे दोन दोष येतात. एक आहे अकृताभ्यागम आणि दुसरा आहे कृतप्रणाश.
त्या ठिकाणी जर पुनर्जन्म मानलाच नाही तर काही लोक जे असतात ते जन्मताच आंधळे असतात. काही लोक असतात जन्मताच दुःखी असतात, जन्मताच रोगी असतात. मग त्यांच्या जीवनात हे जे दुःख आलं, रोग आला, जर पूर्वजन्मी काही केलंच नाही तर रोग आला कुठून, दोष आला कुठून, दुःख आलं कुठून? ज्या अर्थी दुःख आलंय त्या अर्थी पूर्वजन्मात केलेलं काहीतरी कर्म मानावं लागतं, नाही तर अकृताभ्यागम म्हणजे केलं नाही ते आलं, अशा प्रकारे आपल्याला दोष मानावा लागतो. हा अकृताभ्यागम दोष आहे किंवा कृतप्रनाश दोष आहे. एखादा मनुष्य चार्वाक असेल तर तो म्हणतो काही नाही बाबा, पुनर्जन्म वगैरे काही नाही, खा प्या आणि मजा करा. अहो पैसे नाहीत ना, तो यावत जीवम सुखम जीवेत ऋणम कृत्वा घृतम पिबेत भस्मीभूतस्य देहस्य. काही नाही म्हणतो, कर्ज काढा, लोकांना त्रास द्या, मारा आणि मारून मस्तपैकी आनंदी राहा. मग याने इतके खून केले, याने इतकं लोकांना लोबाडलं आणि हे सगळं करून सुद्धा त्या ठिकाणी हा जन्म त्याचा जर सुखी असेल तर त्याचं केलेलं कर्म गेलं कुठं? कृतप्रनाश नावाचा दोष येतो. म्हणून पुनर्जन्म मानावा लागतो. आता जे काही केलंय अगा कर्मे जे उरावे. हा तुम्ही म्हणलं म्हणजे मला विश्रांती मिळते थोडीशी, बोलताना शांत, म्हणजे परत बोलायला अवसर येतं. तुम्ही जर काहीच बोलले नाही तर मला परत बोलावं लागतं. अगा कर्मे जे उरावे असं तया ते भोगावया यावे देहा एका. केले कर्म झाले. हा, एवढी विश्रांती मिळते, लगेच पुढं अवसानाने सांगता येतो. सलग बोलायचं म्हटलं त्रास आहे सगळा. तरी भोगे जाणीजे केले पूर्वजन्मीचे. आणि म्हणून त्या ठिकाणी पुनर्जन्म तथा देहांतर प्राप्ती, त्याप्रमाणे देहाची काय होते, मनुष्याला प्राप्ती होत असते. म्हणजे काय, जशा शरीराला कौमार, बाल, कौमार आणि जरा ह्या अवस्था सहज येतात, तसेच पुढची अवस्थासुद्धा जन्म आणि मरण ह्यासुद्धा त्या ठिकाणी असलेल्या सहज अवस्था. आणि सहज असल्यामुळे या अवस्था देहाच्या आहेत, आत्म्याच्या नाहीत. आत्म्यामध्ये कुठली अवस्था प्राप्त होते का? आत्मा जसाच्या तसाच आहे. आत्मा या सगळ्याचा साक्षीसुद्धा नाही. साक्षी ही होऊ न ठके येर गोठी कायेशी. त्यामुळे तुला याच्या बाबतीमध्ये जो धीर असतो, धीर म्हणजे जो स्वतःला देह समजत नाही, जो स्वतःला सूक्ष्म शरीर समजत नाही, जो स्वतःला स्थूल शरीर समजत नाही. खरा धीर कोण आहे? जो देह तादात्म्य सोडतो आणि देह तादात्म्य सोडून आपल्याला स्वतःला मी सच्चिदानंद रूप आहे, मी आत्मरूप आहे, तो धीर मात्र मोहित होत नाही. पण जो धीर नसतो तो मात्र पावलोपावली काय होतो, मोहित होतो. तो जन्माला घाबरतो, तो मरणाला घाबरतो. आपण मागे सांगितलं, वैकुंठवासी मामासाहेब दांडेकर शेवटच्या कालावधीमध्ये आजारी पडले. डॉक्टर तपासण्या करता आले. त्यांनी त्यांची हात घेतला आणि नाडी पाहिली. नाडी पाहिल्यानंतर म्हटली, चेहऱ्याकडे पाहून त्यांना आश्चर्य वाटलं. म्हटले, माझा चेहरा काय बघताय, मला औषध द्या, मला काही गोळ्या द्या, पथ्य सांगा. म्हटली, तुमची नाडी सांगते तुमच्या शरीरात हजारो रोग झालेले आहेत. तुमच्या जागेवर दुसरा कोणी असता तर तो ढोरासारखा ओरडला असता. तुमचा चेहरा प्रसन्न कसा काय, म्हणून मला आश्चर्य वाटतंय. काय तुम्ही त्या ठिकाणी करताय? म्हणले, डॉक्टर जन्मभर अभ्यास केला, हे मड म्हणजे मी नाही, तो आता मला उपयोगाला यायला लागला. मी जन्मभर ज्ञानेश्वरी वाचली, मी ज्ञानेश्वरी जन्मावर जगलोय. म्हणून धीरहा तत्र न मुह्यति. जो धीर असतो तो मोहित होत नाही. मागे सांगितलं होतं, ते भगतसिंग, सुखदेव आणि राजगुरू यांना फाशीची शिक्षा झाल्यानंतर त्यांचं वजन वाढलं. इंग्रज अधिकाऱ्यांना आश्चर्य वाटलं, फाशीची शिक्षा झालेल्या माणसाचं वजन कसं काय वाढत आहे, तुम्हाला भीती वाटत नाही का?
तुम्हाला चिंता नाही का, मारावं लागेल म्हणून तुम्हाला वाईट वाटत नाही का? म्हणले उलट आनंद झाला. म्हणले कसं काय? रोज गीता वाचतो, देहिनोस्मिन यथा देहे कौमारम यौवनम जरा तथा देहांतर प्राप्तीर धीरस्तत्र न मुह्यती. आणि आता हे शरीर पडल्यानंतर नवीन शरीर मिळेल, भारत मातेची सेवा करता येईल म्हणून आम्हाला आनंद झालेला आहे. म्हणून अर्जुना, तू सुद्धा त्या ठिकाणी काय करू नको, शोक करू नकोस. पूर्वजन्मातला जीवात्मा दुसऱ्या शरीरामध्ये असतो. आपण कालही चिंतन करून आलो, मोबाईल बदलला तरी सुद्धा कार्ड तेच असतं, जुनंच कार्ड, नंबर तोच. कपडे बदलले पण माणूस तोच. कपडे बदलताना दुःख कोणाला होतं? लहान मुलांना कपडे बदलताना दुःख होतं. मोठं झाला का तोच मनुष्य 3-3 कपडे बदलतो दिवसातून. का? लहान मुला वाटतं कपडे म्हणजेच मी आहे. मोठा झाल्यानंतर त्याच्या लक्षात येतं कपडा वेगळा आहे, मी वेगळा आहे. तसा ज्ञानी जो असतो, शरीर संपत असेल, शरीर जवळ आलं, मरण जवळ आलं, त्याला आनंद होतो. खरा ज्ञानी असेल तर त्याला दुःख वाटत नाही, कारण त्याला माहिती आहे न जायते. बोला बोला बोला, विश्रांती मिळेपर्यंत बोलायचं. हा, म्हणजे त्याला काही दुःख होत नाही, कारण त्याला माहिती आहे. म्हणून आत्म्याबद्दलही शोक करू नको, आणि तू यांना शरीर समजत असतील तरी शोक करू नको, कारण शरीर म्हटल्यानंतर ते येणार जाणारच आहे. भीष्माचार्य आता जरी गेले तरी परत जन्म पावणारच आहेत, पुढच्या जन्मामध्ये त्या ठिकाणी जन्म घेणारच आहेत. म्हणून तथा देहांतर प्राप्तीर धीरः तत्र न मुह्यती. धीर मनुष्य, कोणाला म्हणायचं धीर मनुष्य? देह तादात्म्य सोडू शकतो तो खरा धीर. अंतर्मुख आत्मनिष्ठ जो परमात्मा चिंतनात राहतो, गर्भराशी दुःख नाही येता जाता, हृदय असता नाम तुझे, असा जो असतो तो धीर होतो. आणि म्हणून भगवान परमात्मा अर्जुनाला सांगतात, ज्ञानोबरा याचं विवरण करतात, वाचा ओवी. ऐके, नीट ऐक, रडू नकोस. शरीर तरी एक, शरीर एकच आहे, पण वयसा भेदे अनेक. पण वयामुळे त्याच्यात अनेक भेद होतात. 3 भेद तर आपण पाहिले, 4 सुद्धा होऊ शकतात. शिशु अवस्था आहे, कुमार अवस्था आहे, तरुण अवस्था आहे, म्हातारपणाची अवस्था आहे. वयानुसार याच्यामध्ये काय झाले? भेद झाले. पण वयात भेद झाले, वयानुसार जरी भेद झालेले असले तरीसुद्धा हे प्रत्यक्षाची देख प्रमाण तू प्रमाण बघ. म्हणजे तू सुद्धा तुझं बालपण आठव, तुझं तरुणपण आठव. आणि आता गीता ऐकतोय, आता अर्जुनचाच तरुणपण आहे का म्हातारपण आहे गीता ऐकताना? वय किती असेल अर्जुनाचं? हां, गीता ऐकताना? ठीक आहे, पण तू विचार कर अर्जुना, 40च्या पुढं म्हणल्यानंतर तरुण कसं काय म्हणता हो? असू दे, किती का असे ना, पण तू प्रत्यक्ष प्रमाण बघ. म्हणजे अर्जुनाला भगवान म्हणतात, तू दुसऱ्याला सांगू नको, तुझ्याकडं बघ. तुझं काळ्याचं पांढरं झालंय का पांढऱ्याचं काळं केलं हे बघ. हे सांगण्याकरता नाही, हे प्रत्यक्ष प्रमाण आहे. प्रत्येकाचा देह प्रत्येकाने तपासताय. आपल्या देहाला 3 अवस्था झाल्या का नाही झाल्या? बालपण गेले नेनता, तारुण्य दशे विषय व्यथा, वृद्धपणे प्रवर्तली चिंता, मरे मागुता जन्म धरी. म्हणून हे प्रत्यक्ष प्रमाण, प्रत्यक्षाशी काय द्यावे हे प्रमाण. हे काय दुसरं सांगोवांगी नाही, प्रत्येकाला अनुभवाचं आहे. आणि प्रत्यक्ष प्रमाण हे सगळ्यात प्रबल प्रमाण आहे लौकिकाच्या बाबतीमध्ये. म्हणून तू लक्षात घे,
तुझ्या देहाचे सुद्धा 3 अवस्था झाल्या. लहानपणी तू कसा होतास, तरुणपणी कसा होतास, आणि आता हळूहळू म्हातारपण येणारच आहे. आणि म्हातारपण येणार आहे आणि तू काही चिरंजीव राहणार आहे का? मी काही चिरंजीव राहणार? कोणीच चिरंजीव. आता माझं सोडून देवा ना, पण ह्या सगळ्यांना, ह्या अवस्था सगळ्यांना प्राप्त होत असतात. म्हणून या अवस्था जरी प्राप्त झालेल्या असल्या तरी सुद्धा हा पुरावा आहे प्रत्यक्ष प्रमाण. एथ कौमारत्व दिसे मग तारुण्य ते भ्रंशे परी देहची न नाशे एकेका सवे. एथ कौमारत्व दिशे. तू बघ प्रत्यक्ष प्रमाण. आता कौमारत्व पहिल्यांदा सुरुवातीला दिसतं. या देहाच्या ठिकाणी कुमार अवस्था येते. कुमार अवस्थेमध्ये त्या ठिकाणी सुंदर दिसतो मनुष्य. लहानपणी आणखीन गोंडच दिसतो मनुष्य. पण कौमारत्व दिशे हे दिसतंय बरं का, पण दिसतंय ते खरं नाही. ते लगेच बदलतं. त्याच्यानंतर मग तारुण्य ते भ्रंशे. तरुण अवस्था आल्यानंतर कुमारत्व अवस्था राहिली का? जे कुमारावस्थेमध्ये जे शरीर होतं, जसं त्या ठिकाणी शरीराची यष्टी होती, ती सगळी राहिली नाही. भ्रंश झाला त्याचा. आणि तारुण्य अवस्था प्राप्त झाली. तारुण्य अवस्थेत कुमारत्व गेलं. मग तारुण्य ते भ्रंशे परी देहची न नाशे एकेका सवे. नंतर तारुण्यही जाताने पुढे वृद्धत्व येऊ लागे. वृद्धपणा येतो. मग बालपणातलं शरीर जे असतं, शरीर म्हणजे शरीराचा जे आकार असतो तो तारुण्यात नसतो. तारुण्यातला आकार वृद्धपणात नसतो. वृद्धपणा झाल्यानंतर जे शरीर लहानपणी तारुण्यामध्ये सुंदर दिसत असतं ते जर्जर होऊन जातं. त्या ठिकाणी म्हणे आजीचे अवसरी पुष्टी जे शरीरी ते देह होईल काचरी वाळली जैशी. पद्मदळेशी साळे भांडताती जे डोळे ते होती पडवळे पिकली जैशी. हो, माझे डोळे असे, माझे डोळे काही नाही, ती पिकलेलं पडवळ असतं तसं होऊन जातं. नाक आणि तोंड एक होऊन जातं. खोबऱ्याची वाटी झाले जैसे मुख गळतसे नाक. श्लेष्मपुरी नाक गळू लागतं, सर्व काही होऊ लागतं. पण एथ कौमारत्व दिशे मग तारुण्य ते भ्रंशे परी देहची न नाशे. पण या तिन्ही अवस्था आले तर त्याच्यात देह नष्ट होतो का? देह एकच तोच आहे का? का बदलला आहे देह? देह एकच आहे. कैसा विपरीत झाला तोची देह नव्हे दुजा. तो देह दुजा नाही, तोच देह आहे. पण त्याच्या या अवस्था झाल्या. पण अवस्था झाल्यानंतर देह मात्र तोच असतो. जाऊ द्या, देहाच्या अवस्था बदलल्या तरी त्याच्यातला जो देही आहे त्याच्यात काय बदल झाला का? तो म्हणतो काय हो, काय लहानपणी सगळे माझ्या मागं लागत होते, मांडीवरच बसवत होते, गाल धरून ओढत होते, पण आता हीच माणसं माझ्यापासून सगळी बाजूला जायला लागली. घरातले त्या ठिकाणी तरुणपणात सगळे आज्ञा पाळत होते, शब्द झेलत होते, आणि बाईल म्हणे खर मरता तरी बरे नाशिले घर. तुमकोनी असं का झालं? देह मीच आहे तो, पण म्हणून अशा पद्धतीने हे दृष्टांत दिला आहे. हे जसं अवस्था वेगवेगळ्या आहेत शरीराच्या होतात, शरीर तेच आहे, त्यातला जीवात्मा तोच आहे, नवे नवे आत्मासुद्धा तोच आहे. पण या ठिकाणी ह्या ज्या देहाच्या अवस्था झाल्या तसाच पुढे तैशी चैतन्याच्या ठाई ये शरीरांतरे होती जाती पाही ऐसे जाणे तया नाही तैशी. तैशी म्हणजे एका शरीराच्या ठिकाणी ती अवस्था झाली, शरीर तेच. त्याप्रमाणे
चैतन्याच्या ठिकाणी ये शरीरांतरे होती जाती पाही. अनेक शरीर प्राप्त होतात चैतन्याला. हे शरीर पडलं, लगेच दुसरं शरीर, दुसरं झालं का तिसरं शरीर. पुनरपि जननम पुनरपि मरणम पुनरपि जननी जठरे शयनम. पण शरीर जरी वेगवेगळी झालेली असली तरी सुद्धा चैतन्याच्या ठाई ये शरीरांतरे होती जाती पाही. पण चैतन्यात काय बदल झाला का? आत्म्यात काय बदल झाला का? आत्म्यात काय विकार झाला का? काही आत्म्यात विकार होत नाही. आत्मा जसाच्या तसाच. अनेक शरीरातला आत्मा तोच आहे, एकच आहे. म्हणून ऐसे जाणे तया नाही व्यामोदोक्त. असं जो जाणतो, अरे शरीर येणार जाणार आहे, मी तर आत्माच आहे, मी असंग निर्विकार नित्य शुद्ध बुद्ध जसा आहे तसाच आहे, माझ्यात काही बदल होणार नाही, मी मरणार नाही, देह पडेल माझा, पण मी तर अमर हा खरे की पहा खोटे हे, न मना देह माझा ऐसा, देह नव्हे मी हे सरे, उरला उरे विठ्ठल मनोनी लाहो करा, काळ सारा चिंतने, कैचा धाक सकळीक आपुले. म्हणून जो स्वतःला त्या ठिकाणी देह नाही समजतो, हे जन्म मरण म्हणजे त्या ठिकाणी आत्म्याच्या ठिकाणी नाही, शरीराच्या ठिकाणी आहेत असं समजतो. ऐसे जाणे तया नाही व्यामोह दुःख, तिने अवस्थाच्या ठाई, आत्मा एकचे असे देही, तोची देहाच्या ठाई विदेही, साक्षी पाही सर्वांचा. नाथ महाराज म्हणतात, तिने अवस्थाच्या ठाई आत्मा एकचे असे देही. अवस्था तीन झाल्या, पण आत्म्यात तीन फरक पडत नाही. आत्मा जसाच्या, आत्मा म्हातारा झाला का? आत्मा तरुण झाला का? नाही. तसा आत्मा, मनुष्याचं शरीर झालं म्हणून आत्मा मनुष्य झाला का? स्त्रीचं शरीर झालं म्हणून आत्मा स्त्री झाला का? पशुचं शरीर झालं म्हणून आत्मा पशु झाला का? देवाचं शरीर म्हणून आत्मा देव झाला का? काही नाही. आत्मा जसाच्या तसाच नित्य शुद्ध बुद्धमुक्त आहे. मी बाळ तोची झालो तरुण, आता आलो म्हातारपणा, ऐशा वैशाचे साक्षीपणा, आपण आपणा देखतो तो साक्षी होऊन तसाचा तसाच आहे आत्मा. या सगळ्याला जाणाऱ्या आत्म्याचं कुठल्याही प्रकारे आत्मा तोच राहतो. कोणी असं म्हणेल, त्या ठिकाणी मनुष्य शरीरामध्ये आपल्याला हे मान्य होतं, लहानपणी, नंतर तरुण, नंतर म्हातारा, त्या ठिकाणी जीवात्मा एकच आहे, आत्मा एकच आहे. पण ही शरीरं वेगवेगळी होतात आणि त्यातही आत्मा एकच असतो. मग असं जर असेल तर मागच्या जन्माची स्मृती आपल्याला का होत नाही? मागच्या देहात मी काय होतो हे आपल्याला कळायला पाहिजे ना. तर ती स्मृती न होण्याची काही कारणं आहेत. तोच असतो, परंतु त्याला स्मरण राहत नाही, विस्मरण होतं. का विस्मरण होतं? या देहात तरी कुठं आपल्याला लहानपणीचं काय आठवतं? लहानपणीची शाळा आठवली तर आठवली, लहानपणी आपल्याला त्या ठिकाणी काय खाल्लं होतं आठवत नाही. 4 दिवसापूर्वी कोणती भाजी खाल्ली माणसाला आठवत नाही. म्हणजे विस्मरण होणं हा बुद्धीचा स्वभाव आहे, म्हणून त्याला आठवत नाही. किंवा एखादी शस्त्रक्रिया करताना त्या ठिकाणी भूल देतात आणि भूल दिल्यानंतर त्याला काही आठवत नाही, काय झालं काय. डॉक्टर म्हणतात काय दुखतंय का, काय होतं? काही नाही, दात काढलेलंही कळलं नाही म्हणे मला. का? इंजेक्शन दिलं होतं अगोदर. भूल दिलेली. किंवा एखादा अपघात झाला, मनुष्याची स्मृती चालली जाते, त्याला मागचं काहीच आठवत नाही, मी कोण आठवत नाही. तसं शरीरात बाहेर येताना, आईच्या शरीरातून बाहेर येत असताना त्याच्यावर आघात होतो. त्या ठिकाणी 9 मास कष्टलाशी 10व्याने प्रसूत झाली, येताची कर्मजाड. त्या आघातामुळे मागचं सगळं काय त्याला होतं, विस्मरण होतं. शिवाय एक स्थूल शरीर पडून दुसरे शरीर प्राप्त होईपर्यंत मध्यंतरी कालाचे व्यवधान पडतं बरं का. त्यामुळे पुढील जन्मात मागील जन्माची आठवण राहत नाही.
परंतु ज्या महात्म्यांच्या योग्याचे मन अत्यंत शुद्ध असतं त्यांना मात्र हे सगळं स्मरण असतं. तुकाराम महाराज म्हणतात, मागे बहुत जन्मी हेच करिता आलो आम्ही, निद्रा करिता होतो पायी, सवेची लंका घेतली तई, वानर गोवळ गाई सवे चारीत फिरत असो. जनाबाईने आपले मागचे जन्म सांगितले. नामदेव महाराज कोण होते आणि मी कोण होते. ज्यावेळेस कृतयुग सुरू होते त्यावेळेस नामदेव महाराज होते म्हणे भक्तवर्य प्रल्हादजी, आणि मी कोण होते, पद्मिनी नावाची दासी. काय प्रमाण आहे. त्रेतायुगामध्ये नामदेव महाराज झाले अंगद, राम अवतार झाला त्यावेळेस मी कोण होते, मंथरा. बरोबर. द्वापार युग सुरू झालं त्यावेळेस भगवान कृष्ण परमात्म्याचा अवतार झाला, त्यावेळेस भगवंताचे भक्त उद्धव झाले नामदेव महाराज, आणि मी कुबजा. आणि आता नामदेव महाराजांचा अवतार आहे आणि मी जनाबाई झालेली, असं जनाबाईने लिहिले. त्यांना सगळं आठवत आहे. संत बहिणाबाई महाराज शिवरकर यांनी आपले 13 जन्म सांगितले, अभंगातच लिहिले. कोणत्या जन्मात मी काय केलं, कसा परमार्थ केला, कुठे परमार्थ केला. तैसे चैतन्याच्या ठाई ये शरीरांतरे होती जाती पायी. सगळी शरीरांतर होतात जातात, पण ऐसे जाणे तया तया नाही व्यामोह दुःख. असं जो जाणतो त्याला कुठल्या प्रकारे व्यामोह नाही आणि दुःख नाही. व्यामोह कोणाला होतो, जो स्वतःला जाणत नाही त्याला. आपला आपण पेया. मग अज्ञान आलं, अज्ञाने क्रूढे तेने कोह विकल्पाचे मांडे, मग विवरोनी की जे पुढे. मग त्याला काय होतं, व्यामोहाची या शेजे बळीया विद्या निद्रित होईजे, ते वेळी दुःस्वप्न हा देखीजे जन्म मृत्यूचा. त्या ठिकाणी स्वतःला व्यामोहाच्या शेजे बळीया अविद्या निद्रित होईजे. अविद्येने तो काय होतो, झोपतो, आणि झोपल्यानंतर मग जन्म मृत्यूचं त्या ठिकाणी अविद्येच्या निदा भोगायला लागतो अज्ञानामुळे. मग हे जन्म मरण सुख दुःख सगळं त्याच्या मागे लागलं. पण ज्याने आपल्याला जाणलं त्या ठिकाणी आत्म्याचा आणि देहाचा काही संबंध नाही, संयोग संबंध नाही, समवाय संबंध नाही, भेदाभेद संबंध नाही, तादात्म्य संबंध नाही. आत्मा असंग निर्विकार नित्य शुद्ध बुद्ध मुक्त आहे. आत्मा आणि शरीराचा कधीच संबंध होत नाही, काहीच. अनिर्वचनीय तादात्म्य संबंध मानलाय अज्ञानामुळे. त्यामुळे आत्मा वेगळ्या, आत्मा तो आत्मयाच्या ठाई देखिजे देखीचा धर्मो देही, ऐसे देखणे ते पाही, ऐस तैसे अखंड आत्मसत्ते अज्ञान दृष्टी कल्पिते. हे देहचे होते जाते जाणते पुढे, चैतन्य चढे ना ओहटे, चेष्टवी ना चेष्टे, ऐसे आत्मज्ञाने चोखटे जाणती जे. असे जो कोणी असतील त्यांना मोह होत नाही. ते जरी व्यवहार करत असले, सर्व काही करत असले. आपण जड भरत महाराजांचं चरित्र पाहून आलो. भरत महाराजांना कुठल्याही प्रकारे संग करायचा नव्हता, कारण म्हटले हरणाचा संग केला तर हरीण व्हावं लागलं. संगे ही बाध्यते लोके निसंग सुखम अश्नुते, तेन संग परित्याज्य. आता कोणाचा संग करायचा नाही, कारण विद्येचा सुद्धा संगच आहे. म्हणून विद्येचा सुद्धा संग करायचा नाही, म्हणून शिकलीच नाही. म्हणून त्यांना सगळे लोक म्हणायचे हा जड आहे. काय बोलायचं, कोणाशी बोलायचं, कारण सगळे बोलणारे ते सगळं अनात्म्याविषयी बोलतात. सगळे परमार्थाविषयी कोणीच बोलत नाही. म्हणून आपले भरत महाराज गप्प बसायचे. ते म्हणले ह्याची बुद्धी जड आहे म्हणून गप्प बसते. त्याच्यामुळे बसले नाही. ते म्हणले बोलण्यात सारखा अधिकारी एकही भेटत नाही, म्हणून बोलायचंच नाही. बोलण्याची नाही आता देवाविना काही. पण अशा माणसाला लोक त्या ठिकाणी मूर्ख समजतात, आपल्या काही उपयोगाचं नाही म्हणतात. त्या जड भरतांना त्या ठिकाणी आपण माहिती आहे.
त्या चोराच्या सरदारांनी चोराच्या सेवकांनी नेलं देवीला बळी द्यायला. खूप खाऊ पिऊ घातलं, देवीच्या समोर नेलं. आता तलवार घेतली हातामध्ये, करा मान पुढं. करा मान पुढं की म्हटली आतापर्यंत चांगलं खाऊ पिऊ घातलं, ह्याच्याकरताच केलं होतं वाटतं. ठीक आहे, मान पुढं तर मान पुढं केली. मरणाचं दुःख नाही. ऐसे जाणे तया नाही व्यामोह दुःख. त्यांना सुखही वाटत नाही, त्यांना दुःखही वाटत नाही. म्हणजे मारायचं तर मारा, शरीर मरेल, मी काय मरणार आहे, मी मरत नसतो. राम मरे तो हम मरे, नहीं तो हमारी बलाय, हम तो अविनाशी के पोंगडे, मरे ना मारे जाय. त्या गंधमादन नावाच्या वानरांना हातात धरलं त्या कुंभकर्णाने. सुगंध येत होता. म्हणले चांगला माकड आहेस तू, तुझा सुगंध येतो, मी तुला सोडून देतो, फक्त तुम्ही रावणाचा आहे म्हण, रामाचा म्हणू नको. पण म्हटले मी रावणाचा नाही, रामाचाच आहे. दाबायचा, नाका तोंडातून रक्त यायचं. अरे बाबा मरशील ना तू. म्हटले आम्ही मरत नसतो, हम तो अविनाशी के पोंगडे, मरे ना मारे जाय. त्या ठिकाणी आम्ही मरतही नाही, मारले जात नाही, आम्ही अमर आहोत. म्हणून असं जो जाणतो तया नाही व्यामोह दुःख. त्याला मोह शस्त्रेवरी तोडल्या, आगी माझी पडल्या, चित्त महासुखी पौडल्या, चेवोची नाही. पण अर्जुन जो आहे, अर्जुनाने भूमिका घेतली आमची, तुमची आमची. देव समजून सांगतात दुःख करू नको, शोक करू नको. पण अर्जुन परत परत म्हणतो पण दुःख होते त्याची वाट काय. किती ज्ञानेश्वरी ऐकली, किती प्रवचनं ऐकली, किती कीर्तनं ऐकली, तरीसुद्धा माणसाला काय होतं, दुःख होतच असतं. त्या ठिकाणी घरचा फोन जरी आला तरी त्याचा BP वाढतो. काही नाही तो संबंध, त्याचा संबंध नसतो, तरीसुद्धा काही ऐकलं की माणसाला त्या ठिकाणी दुःख होतं. हो, मुलाचं असं झालं, मुलीचं असं झालं, मुलीच्या मुलाचं असं झालं, लग्न जमलं होतं पण मध्येच मोडलं, वाईट झालं म्हणतं. प्रवचनातच इथं पायरी बसून सांगायला लागतं. प्रवचनाला ऐकायला आलेली माणसं असतात, तू प्रवचनाला आलाय का हे सगळं सांगायला आला. तुमच्याकडे पाऊस कसा, अमुक कसा, तमुक कसा, हे दुःख सुख होतच राहतं. अर्जुन म्हणतो अहो ठीक आहे, तरी मला ते भीष्माचार्यांचे यांचे माझ्यावर उपकार आहेत, त्यांचा आणि माझा संबंध आहे, हे सगळे गोत्रातले लोक आहेत देवा. नुसतं आत्मा मी आहे असं म्हणून कोणाचा शोक गेला का, कोणाचं दुःख गेलं का. मला दुःख होतंय ना, चांगलं असलं का सुख वाटतंय, वाईट असलं का दुःख वाटतंय. मग हे का होतं, भगवान त्याचंही कारण सांगतात पुढच्या श्लोकामध्ये. त्याचा विचार उद्या 4 वाजता. पुंडलिक वरद हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम. विठ्ठल 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 पुंडलिक.